नमस्ते मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण कैरीचं पन्ह कसं बनवायचं ते बघणार आहोत। माझी आई बनवायची आणि बनवून ठेवायची आणि कोणी आलं तर त्यावेळेला कसं फ्रीज नव्हते तर ती कशी घट्ट असं बनवून ठेवायची आणि थोडं त्याला कापड गुंडाळून त्या भांड्याला पाण्यामध्ये ठेवायची। 2 दिवस तरी खूप छान राहायचं। बघा मी अशा 3 कैरी घेतलेल्या आहेत। त्याचे सालं काढून पहिले धुवून घेतलं आणि सालं काढले आणि अशा पद्धतीने मी त्यांचे मग काप करून घेतलेले आहे। बघा या पद्धतीने काप करून घेतलेले आहे आणि मग कुकरमध्ये मी याला म्हणजे उकळायला ठेवलेलं होतं। बघा हे धुवून घेतले मग मी काप याचे थोडे आणि आता आपल्याला हे कुकरमध्ये असे टाकून घ्यायचे आहे आणि थोडं अंदाजे मी अर्ध वाटी पाणी टाकलेलं आहे आणि याच्यानं 3 शिट्या होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। आता मी हे शिजवून घेतलेलं आहे। बघा छान शिजलेलं आहे। अशा पद्धतीने बघा असं छान मुलायम शिजलेलं आहे आणि 3 शिट्यामध्ये तर खूप छान शिजून जातं। आता हे मी एका भांड्यात काढून घेते। माझी आई याच पद्धतीने करायची। ती भांड्यात शिजवायची आणि मग अशा पद्धतीने ती बारीक करून घ्यायची आणि असं रवीने घुसळून घ्यायची आणि मग हे आपल्याला मिश्रण छान असं घुसळून घ्यायचं आहे। त्यानंतर आता आपल्याला मग यामध्ये म्हणजे आपल्याला किती गोड हवं त्यानुसार यात नाही का गूळ घालायचा आहे। मी अर्ध वाटी गूळ घेतलेला आहे। हा टाकून घ्यायचा, मिक्स करायचा। आता आपल्याला हा मिक्स करताना म्हणजे असंच मिक्स केला तर कसं हे म्हणजे मला पाणी थोडं कमी वाटलं टाकून घेत आहोत। असंच मिक्स करून ठेवायचं नाही तर आता हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। म्हणजे कसं हे जास्त दिवस म्हणजे राहतं, टिकतं पण आणि लगेच कोणी पाहुणे आले किंवा आपण बाहेरून आलो तर याचं आपण असं 2 चमचे घेऊन छान सरबत बनवू शकतो। बघा अशा प्रकारे आपल्याला हे छान म्हणजे गूळ वितळून घ्यायचा आहे, शिजवून घ्यायचा आहे। मी बघा शिजवून घेतलेलं आहे आणि फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं म्हणजे 5 मिनिटं ठेवलेलं आहे। बघा या पद्धतीने बनवून ठेवायचं आणि जेव्हाही आपल्याला वाटलं तेव्हा आपण असं हे थोडं यातलं काढायचं। मी 3 चम्मच काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला चटपटीत करायसाठी थोडासा पुदिना टाकलेला आहे आणि हे विलायची पावडर टाकलेली आहे आणि हा चाट मसाला टाकायचा आणि मी एक मिरची घेतलेली आहे। तुम्ही इथे मिरे असेल तर मिरे पावडरही टाकू शकता आणि चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे आणि हे आता आपल्याला चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि हे आता आपल्याला असं म्हणजे बारीक करून घ्यायचं आहे, फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला। बघा हे छान बघा असं मी फिरवून घेतलेलं आहे। आता हे मोठ्या ग्लासमध्ये काढून घेत आहे मी। पूर्ण काढून घ्यायचं मिश्रण। आता तुम्ही यावेळेला आईस क्यूब टाकू शकता यामध्ये, परंतु मी टाकत नाही आहे। फ्रीजचं थंड थंड पाणी घ्यायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं। बघा अशा पद्धतीने मी मिक्स करून घेतलेलं आहे। थोडं कमी वाटलं मला, अजून टाकून घेते आणि छान आपलं अशा पद्धतीने सरबत तयार होत आहे आणि आपण कोणी आलं तरी असं थंड थंड सरबत वेळेवर तयार करू शकतो आणि वेळ लागत नाही रेडी असलं की। बघा आता हे मी लहान ग्लासामध्ये काढून घेतलेलं आहे आणि आपलं छान थंड असं सरबत म्हणा की पन्ह म्हणा हे तयार झालेलं आहे। आपण कैरीचं सरबतही म्हणू शकतो आणि पन्ह पण म्हणू शकतो। बघा खूपच छान
असं मी थंडगार असं तयार झालेलं आहे आणि या उन्हाळ्यात नक्की करून बघा आणि कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी कमेंट्स करून कळवा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा आणि नवीन नवीन पदार्थ या पद्धतीने बनवून खात राहा. धन्यवाद.